नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. मतदानासाठी लांबच लांब रांगा, मतदानासाठी उत्स्फूर्तपणे महिलांची गर्दी, कोणतीही अनुचित घटना नाही, शांततेत मतदान. दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबई हे देशाच्या विकासाचे इंजिन असून त्याला गती देण्यासाठी भाजपला एक हाती सत्ता द्या, नितीन गडकरी. विकास कामं करून शहरांचा कायापालट करण्यासाठी मनसेला सत्ता सोपवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग, दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो. तामिळनाडूचा राजकीय पेच सुटला, शशिकला यांचे विश्वासू सहकारी ई पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसार माध्यमांकडून प्रशंसा. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज शांततेत पार पडलं. सरासरी 69% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या 15 जिल्हा परिषदांच्या 855 आणि 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी मतदान झालं. मतदानासाठी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी गर्दी केली. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 72 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी 71% मतदानाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 52 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 104 गणांसाठी एकूण 671 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. हिंगोलीत 72%, जालन्यात 75%, औरंगाबाद जिल्ह्यात 66%, वर्ध्यात 65%, चंद्रपुरात 72%, परभणीमध्ये 75% तर यवतमाळमध्ये 70% मतदानाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांसाठी 72% मतदान झालं. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 आणि पंचायत समितीच्या 120 जागांसाठी 69% मतदानाची नोंद झाली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकूण 116 गणांसाठी 70% मतदान झाल्याचा अंदाज आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या 60 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 160 गणांसाठी 67% मतदान झालं. जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 256 तर पंचायत समितीसाठी 520 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. जळगावमध्ये 64% मतदान झाल्याचा अंदाज आहे. नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 71% मतदान झाल्याचा अंदाज आहे. गडचिरोलीत आज पहिल्या टप्प्यात 71% मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. राज्यातल्या 10 महानगरपालिकांसाठीही येत्या 21 तारखेला मतदान. दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या जवळा गावानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अद्यापही या गावाला रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार टाकून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथं आज एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. वेरूळ इथल्या 4ही मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यापासून ते पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व मतदान प्रक्रिया आज महिलांनी पार पाडली. याशिवाय विविध राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व देखील महिलांनीच केलं आणि हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव असल्यानं इथं महिला उमेदवारच निवडणूक लढवत होत्या. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण व्हावं या हेतूनं निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी मांडलेल्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या आव्हानाला सामोरं जात सर्वच महिलांनी एक आदर्श या निमित्तानं उभा केला आहे.
आम्ही काय केलं आहे की पूर्ण अगोदर काय होतं, महिला फक्त बोटावर शाई लावायच्या आणि बाकी पोलिंग बूथमध्ये त्यांचं काही तेवढं महत्त्व नसायचंही. पण मग मी असा विचार केला की आमच्या डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर मॅम त्याही महिला आहे, मी स्वतः महिला आहे, मग पूर्ण महिलांची पलटण का तयार करू नये. मग महिलांशी मी कंटिन्युअसली बोलत राहिले. आता आमचे कंप्लीट 4 बूथ असे आहेत की ज्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर पासून पोलिंग ऑफिसर नंबर 3 पर्यंत आणि त्यांच्या सहाय्यिकेपर्यंत सगळ्याच महिला आहेत. सिक्युरिटी सुद्धा पूर्ण महिलांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात सर्वच पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर इथं जाहीर सभा घेतली. दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपा ही बँक असून त्यात जर तुम्ही मतांचं डिपॉझिट केलं तर 5 वर्षात हे डिपॉझिट विकासाच्या रूपानं 5 पट वाढीनं तुम्हाला मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू आणि गरिबांना घर मिळवून देऊ असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातल्या कराड इथंही प्रचारसभा घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था मोडीत काढल्या, तसंच सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने बंद पाडले असा आरोप त्यांनी केला. सहकाराचा स्वाहाकार केलेल्या या नेत्यांना वेळीच ओळखा आणि भाजपला सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कोरोची इथंही मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानं परिवर्तन घडत असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झालाय. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी शासनही विविध योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. शासनाकडून विकासासाठी मिळणारा निधी अयोग्य व्यक्तीच्या हाती देऊ नका असं आवाहन त्यांनी केलं. मुंबई हे देशाच्या विकासाचं इंजिन असून त्याला गती देण्यासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. मुंबईत विलेपार्ले इथं आयोजित भाजपच्या प्रचारसभेत त्यांनी आज शिवसेनेवर कडाडून टीका केली. गेली 20 वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र मुंबईतले रस्ते, कचरा निर्मूलन, जलशुद्धीकरण हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. शिवसेनेला फक्त टक्केवारी हवी असते, विकासाची त्यांचे देणं घेणं नाही असं गडकरी म्हणाले. युती करताना दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असते हे विसरून चालत नाही. केवळ भावनिक मुद्द्यांवर निवडणुका लढवता येत नाहीत हे आता सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं असं ते म्हणाले. भाजपानं नागपूरमध्ये विकासाचा अजेंडा राबवला, मुंबईत मात्र स्थायी समिती आणि महापौर पद शिवसेनेकडे असूनही विकास कामं झाली नाहीत असा आरोप गडकरी यांनी केला. भाजपा द्वेषानं पछाडलेला असून त्याची जोखड नको म्हणून शिवसेनेनं यावेळी स्वतः 25 वर्षांची युती तोडली असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये प्रचारसभेत केलं. शिवसेनेनं भाजपला कठीण काळात मदत केली, मात्र त्यांची आत्ताची कृती शिवसेनेला समजत नसल्याचं सांगून शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमाफी हवी असंही ठाकरे म्हणाले. सामना हे फक्त वृत्तपत्र नसून शिवसेनेचं शस्त्र आहे. त्यावर जर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला भाजपा जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. विकास कामं करून शहरांचा कायापालट करण्यासाठी मनसेला सत्ता सोपवण्याचं आवाहन अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जनतेला मूर्ख बनवण्यासाठी नवनवीन कृत्या लढवत आहेत असा आरोप त्यांनी आज पुण्यात झालेल्या प्रचारसभेत केला. निवडणुकीपूर्वी भांडून वेगवेगळं लढायचं आणि निवडणुका संपल्या की एकत्र यायचं ही या दोन्ही पक्षांची खेळी असून जनतेच्या हिताचं त्यांचं देणं घेणं नाही अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेने भाजपचा कारभार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससारखाच असून त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनंच आता ठरवावं असं राज ठाकरे म्हणाले. इतकी वर्ष सत्ता देऊनही कामं होणार नसतील तर या पक्षांना मतं का द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. मुंबईतल्या वांद्रे उपनगरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. भाजपचे नेते फक्त भाषणातच पारदर्शकता दाखवतात, त्यांच्या कारभारात मात्र अजिबात पारदर्शकता नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तर या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर कारभारात नक्कीच पारदर्शकता येईल असा विश्वासही त्यांनी दिला. ज्या ज्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल त्या शहराला नवी मुंबईसारखं स्वच्छ आणि सुंदर शहर बनवू असंही त्या म्हणाल्या. या रॅलीत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली असून या निवडणुकीतही एकहाती सत्ता देण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत रोड शो झाला, त्यावेळी ते बोलत होते.
सुखसागर परिसरातून या रोड शोला सुरुवात झाली. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी ते स्वारगेट आणि नवी पेठ या परिसरात हा रोड शो करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेला मुंबईकर या निवडणुकीत काँग्रेसला बहुमतानं निवडून देईल असा विश्वास काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत अंधेरी इथं आज महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. मुंबईतल्या रस्त्यांची झालेली दुर्दशा, शुद्ध पाण्याचा तुटवडा तसंच गरिबांसाठी असलेली रुग्णालयांची दुरवस्था हे सर्व भाजप आणि शिवसेनेच्या कारभारामुळेच झालंय अशी टीका त्यांनी केली. हे दोन्ही पक्ष भांडणाचा देखावा करून मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याची स्वप्न पाहतायत अशी टीका करत या निवडणुकीत मात्र सुजाण मुंबईकर सेना भाजपला त्यांची जागा दाखवतील असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांना निव्वळ भूलथापा मारण्याचं काम करतायत अशी टीकाही त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सर्वात जास्त रकमेचा अर्थसंकल्प असूनही गेल्या 20 वर्षात मुंबईचा म्हणावा तसा विकास झाला नाही अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. खरं पाहता काँग्रेसनंच मुंबईसाठी खूप विकास कामं केली असल्याचं सांगून मेट्रो रेल, मोनोरेल, फ्रीवे, सी लिंक ही सर्व कामं काँग्रेसच्या राज्यातच झाली असा दावा तिवारी यांनी केला. शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर आरोप करून मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत असं तिवारी म्हणाले. मुंबईच्या जनतेनं खऱ्या विकासासाठी बदल घडवून काँग्रेसला एकहाती निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेना हा हप्ता घेणारा पक्ष आहे असा आरोप भाजपा करत असेल तर राज्य सरकार शिवसेनेवर कारवाई का करत नाही असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. अण्णाद्रमुकच्या महासचिव शशिकला यांचे विश्वासू सहकारी आणि विधिमंडळ पक्षाचे नेते ई पलानीसामी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पलानीसामी यांच्यासह 30 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येत्या शनिवारी ते आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत. तामिळनाडूतला गेल्या 5 तारखेपासूनचा सत्ता स्थापनेचा तिढा आज अखेर त्यामुळे संपुष्टात आला. कालपासून अण्णाद्रमुक पक्षाचं नवे विधिमंडळ नेते ई पलानीसामी गट आणि पन्नीरसेल्वम यांच्या गटाकडून सरकार स्थापनेचे प्रयत्न चालू होते. दोन्ही गटांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्यालाच सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं असा आग्रह धरला होता. आज पलानीसामी यांनी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांची विनंती मान्य केली. एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसार माध्यमांनी प्रशंसा केली आहे. अंतराळाच्या माध्यमातून टेहळणी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत एक महत्त्वाचा देश म्हणून भारताचा उदय झाला असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. ही मोहीम अतिशय जोखमीची होती कारण ताशी 17,000 मैल वेगानं प्रवास करणाऱ्या प्रक्षेपकातून काही सेकंदाच्या अंतरानं इतक्या जास्त संख्येनं उपग्रह सोडणं अतिशय अवघड होतं. त्याकडे या दैनिकानं लक्ष वेधलंय. अतिशय कमी खर्चात प्रभावी अंतराळ मोहिमा राबवणारा देश असा लौकिक भारतानं निर्माण केला असल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय. अमेरिका विरुद्ध रशिया ही स्पर्धा बाजूला ठेवा आणि आशियामध्ये सुरू असलेली खरी अंतराळ स्पर्धा पहा असं सीएनएननं म्हटलंय. अंतराळ क्षेत्रातल्या आघाडीच्या देशांच्या पंक्तीत समाविष्ट होण्याची आपली महत्वाकांक्षा भारतानं दाखवून दिली आहे असं लंडन टाइम्सनं म्हटलंय. गार्डियन आणि इतर ब्रिटिश प्रसार माध्यमांनी अशाच प्रकारे इस्रोची प्रशंसा केली आहे. आशिया खंडातला भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्येही सरकारी प्रसार माध्यमांनी भारताच्या यशाचं कौतुक केलंय. भारतानं एक नवा इतिहास रचला असल्याचं शिन्हुआ या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. देशाच्या विकासासाठी आधुनिकतेची कास धरणं आवश्यक आहे. शहरांबरोबरच गावाखेड्यांमध्येही आधुनिकता आली पाहिजे. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या मोहिमेचा आरंभ केला. त्यातून प्रेरणा घेत नंदुरबार जिल्ह्यातल्या पिंपरी गावातल्या युवकांनी संपूर्ण गाव वायफायनं जोडून डिजिटल इंडियाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या पिंपरी गावात 90% आदिवासी समाज असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचं ठरवलं, मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होत नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी गावातल्या शिक्षित तरुणांनी संपूर्ण गावाला वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली. सरदार वल्लभभाई पटेल वाचनालयाच्या सहकार्यानं ही सेवा पुरवण्यात आली.
व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्तानं शहरांमध्ये गेलेले गावातले युवक शेतकऱ्यांना लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहेत. इंटरनेट सेवेचा शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी उपयोग होत आहे. इथल्या तरुणांनी उचललेल्या या पावलामुळे इथला शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं संवाद साधतोय. तसंच इतर घडामोडींच्या माहितीचं आदान प्रदानही करू लागलंय. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी जे डिजिटल इंडिया करण्याचे ठरवलं आहे, तसंही आम्ही सगळे मित्रमंडळी म्हाताऱ्यांपासून तर तरुण वर्गापर्यंत सगळ्यांनी ठरवलं की आपल्या गावालाही डिजिटल करू. म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट 1 महिन्यापासून राबवत आहे आणि तो आज आम्ही सक्सेस केला आहे. आधुनिक शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी व कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेटची गरज होती. युवकांनी राबवलेला उपक्रम हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पिंपरी हे गाव जिल्ह्यातलं पहिलं वायफाय युक्त गाव ठरलं आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेनं वाटचाल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा या गावाचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. पाहूया हवामान वृत्त. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहिलं. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 16. पुणे 31 आणि 14. औरंगाबाद 33 आणि 16. नाशिक 32 आणि 15. कोल्हापूर 32 आणि 19. रत्नागिरी 38 आणि 21. सोलापूर 35 आणि 17. आणि अमरावती कमाल 34, किमान 17 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यातल्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. मतदानासाठी लांबच लांब रागा, उत्स्फूर्तपणे महिलांची गर्दी, कोणतीही अनुचित घटना नाही, शांततेत मतदान. दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबई हे देशाच्या विकासाचं इंजिन असून त्याला गती देण्यासाठी भाजपला एक हाती सत्ता द्या, नितीन गडकरी. विकास कामं करून शहरांचा कायापालट करण्यासाठी मनसेला सत्ता सोपवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग, दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो. तामिळनाडूचा राजकीय पेच सुटला, शशिकला यांचे विश्वासू सहकारी ई पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांकडून प्रशंसा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.